पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आज समोर आली आहे। पोलीस भरतीमध्ये अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी प्रशासनाने मोठे निर्णय घेतले आहे। पोलीस भरतीच्या उमेदवारांना लवकरात लवकर आपली भरतीची तयारी जोमात चालू करण्याची वेळ आली आहे, कारण शासनाकडून पोलीस भरतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे। त्याचबरोबर पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार हे निश्चित करण्यात आले आहे। तर आत्ताच जाणून घेऊया भरती प्रक्रियेची संपूर्ण रूपरेखा काय असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृह मंत्रालयाने काय निर्णय घेतला याविषयीची ही माहिती आपण या बातमीमध्ये बघणार आहोत। त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षीची पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे आणि राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया। पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठीची स्पर्धा वाढली असल्याचे यावर्षीच्या आकडेवारीतून दिसून येते। मुंबईसह राज्यात पोलीस दलातील वेगवेगळ्या 15,405 पदांसाठी तब्बल 16,52,850 उमेदवारांनी अर्ज केला आहे। सरासरी काढल्यास एका पदासाठी 108 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत। मुंबईसह राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने भरतीची घोषणा केल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शिपाई, चालक, बँड्समॅन, कारागृह शिपाई, SRPF अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 15,405 जागा भरण्यात येणार आहेत। या प्रक्रियेचा पहिला टप्पा 30 नोव्हेंबर रोजी संपला, मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून होणाऱ्या मागणीनुसार ही मुदत 8 दिवसांनी वाढवण्यात आली। ही मुदत संपल्यानंतर 15,405 पदांसाठी तब्बल 16,52,850 उमेदवारांनी अर्ज केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले। अर्ज करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील उच्च शिक्षितांची संख्या अधिक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले। भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा मैदानी चाचणी असून 20 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होईल, असे हा अधिकारी म्हणाला। सर्वात कमी म्हणजेच केवळ 19 पदे ही बँड्समॅनची भरण्यात येणार आहेत, मात्र बँड्समॅनच्या एका पदासाठी सरासरी 895 उमेदवार स्पर्धेत आहेत। गैरप्रकार रोखण्याचे आव्हान। शिपाई चालकांसह इतर पदावर घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत इयरबड आणि इलेक्ट्रिक डिव्हाइसच्या माध्यमातून हायटेक कॉपी आणि बनावट हॉल तिकिटाच्या माध्यमातून प्रवेश मिळवण्याचे प्रकार याआधी घडलेले आहेत। मैदानी चाचणीत पायातील चिपची अदलाबदल करून उत्तीर्ण होण्याचे प्रकार घडले होते। तसेच मैदानावर घडणाऱ्या या गैरप्रकारांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे। पद: शिपाई, जागा 12,702, अर्ज 7,86,000। चालक, जागा 468, अर्ज 1,80,000। बँड, जागा 19, अर्ज 17,000। कारागृह शिपाई, जागा 534, अर्ज 3,34,350। SRPF, जागा 1,652, अर्ज 3,35,000। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।